आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। नमस्कार मित्रांनो, मी आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज येथे. आपण बघू शकतात आशिया खंडात गाजलेली MIDC, जिच्यावर पूर्ण MIDC चालते, वाळूज MIDC. त्या MIDC वाळूज गावात उभा आहे. आपण बघू शकतात ज्या टावर्समुळे काल विभागीय आयुक्ताच्या आदेशाने पूर्ण बॉडी बरखास्त करण्यात ग्रामपंचायती, त्या संदर्भात आपल्यासोबत आहे तक्रारदार भैयासाहेब चव्हाण. आपण बघू. सर्वप्रथम शासनाने जो ऐतिहासिक निर्णय दिला आहे त्याबद्दल शासनाचं आम्ही आभार मानतो. आणि विशेष आभार म्हणजे माननीय विभागीय आयुक्त श्री आर्दड साहेब यांचेही मी आभार मानतो. आणि शासनाने जो निर्णय दिला आहे तो ऐतिहासिक आहे. आणि जे गाव आहे वाळूज, या वाळूज गावामध्ये जे शाळेच्या समोर जे टावर झाले यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आणि न्यायकारक असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. संदर्भात एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही कशा प्रकारे पाठपुरावा केला? या विषयाला खूप अडचणी आल्या होत्या, अडचणी आणि त्रासदायक होतं खूप. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महसूल खात्याचे जिल्हा परिषदचे जे काही कर्मचारी आहेत यांच्याकडून दखल घेतली जात नाही. त्यावेळेला सर्वसामान्य व्यक्ती अशी अडचण किंवा अशी तक्रार मांडतो त्यावेळेला त्याची तुरंत दखल घ्यायला पाहिजे, तर हे लोक लवकरात लवकर दखल घेत नाहीत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि दखल न घेतल्यामुळं ते प्रश्न जो प्रलंबित राहत जातो. आणि वरच्या अधिकारी उच्च अधिकारी जे आहेत तर त्यांच्यापर्यंत तो प्रश्न जातच नाही. तर त्याला सतत पाठपुरावा पेपरला पेपर अर्ज निवेदनं देत राहावे लागतात आणि त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अशा पद्धतीने मला बराच त्रास झाला. आपण बघू शकता आपल्यासोबत आहे तक्रारदार. मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा करण्यासंदर्भात त्यांना त्रास झालेला आहे. या संदर्भात आपले विभागीय अधिकारी आद्रक साहेब यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे. काय सांगाल? हो, त्यांनी खूप ऐतिहासिक निर्णय दिले आणि त्यांनी जो जजमेंट दिले त्याचा आम्ही आदर करतो. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। हॅलो. नमस्कार सर, वाघ बोलतो. बोला ना. ना ते सर्व जुनं होतं माझ्या अगोदरच्या काळातलं. त्या संदर्भात मी सुनावणीला गेलो होतो. आम्ही सांगितलं होतं टावर बदलतो म्हणून, परंतु साहेब म्हणले मग तुम्ही चुकीची परवानगी दिलीच कशी? बरोबर आहे. आता त्यावेळेस मी स्पष्ट सांगितलं साहेब माझा रोलच नव्हता. त्यावेळेस मी स्वतः मग सागर साहेबाला बोलवलं साहेबांनी सुनावणीला. आणि ते मग सागर साहेब आमच्या समोर सुनावणी झाली साहेबांची आमची. आणि अचानक आज असा निर्णय आला, चालतं एकदम वेगळाच आला निर्णय. हा ना, त्याच्यामुळे तुमची बाईट घ्यायची समोर दुसरं काही नाही. माझं तेच राहणार आहे, कारण रोल माझा नव्हताच काही. सर्व झालं जे पूर्वीच्या ग्रामसेवक साहेबाच्या काळात झालेलं होतं.
आपण मग आता ते ठप्प तुमच्या काळात बसला ना तो हा पत्र हा झालं ना, तेच तर मला प्रॉब्लेम झाला ना. ना आता चौकशी कशी 2 वर्ष चौकशी चालली होती. हो ना पण सगळे गेलं त्याच्यामध्ये जवळपास टोटल. हा ना, नाही आता अपील तो- करता येईल त्यांना, कारण सरपंच स्वतः मिटिंगला गैरहजरच होते हो का? अपील होईल त्याच्यामध्ये. हा अपील करता येतं त्याच्यात, अपील आहे ना. पण मग कोर्ट कालचा निकाल येतो ना खालचा निकाल. नाही काय? तसं मध्यंतरी एक मांडवा ग्रामपंचायत एक निकाल झालता, मुक्त झालता म्हणून त्या ग्रामपंचायतला तशी अपात्रची कारवाई करायला लावली होती वाटतं. मध्ये हा. निकाल झालता तसा, तर त्यांनी अपील केलेलं आहे, ते भेटतो त्याला. हो का? बरं. पण मग आता हे अपत्रच राहील ना का याच्या ड्युट्या चालेल असं सदस्य? आता ते पूर्ण मला मार्गदर्शन करावं, पहिले नीट निकाल ऐकला मी असा. हा ना तेच ना. हो आता वरिष्ठांच्या ते मार्गदर्शनानुसारच मला पुढील कारवाई करता येईल. बरोबर. कारण जवळपास जे ना सगळे ठप्प झाले ना, कारण परेशान झाल्या सगळ्या पेपर बातम्या मोठमोठ्याल्या. हो ना. हो चालतं मग कधी उद्या बाहेर घेऊ का तुमची? हा चालेल, उद्या घ्या, येत राहील माझी बाई सांगणार. बरं चला. ओके. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.